जर कोणी तुमचा अपमान केला आणि तुमची थट्टा केली तर तुम्ही काय कराल? माझा अपमान करण्यासाठी कोण बोललो नाहीये. ते सर्व प्रकारच्या गोष्टी बोलतात, पण तुम्ही अपमानित होता की नाही हे पूर्णपणे तुमच्या हातात आहे, नाही का? आता समजा तुम्ही रस्त्यावर चालत आहात आणि तिथे एक कुत्रा तो तुमच्यावर भुंकतो. त्याची भाषा तुम्हाला समजते का? नाही. तसं तो कदाचित त्याच्या भाषेत सर्व प्रकारच्या गोष्टी ओरडत असेल. याला समज तुम्हाला माहित नाही की तो कोणती अश्लील भाषा वापरत आहे. तुम्ही फक्त चालत राहता. जर ते तुम्हाला चावायला आलं तरच तुम्ही कृती करता, बरोबर? ते तसेच आहे. हवं ते बोलतात, ते चावायला आले तरच तुम्ही कृती करा. जर तुम्हाला जगातल्या प्रत्येकाचं तोंड बंद करायचं असेल तर ते कधीच शक्य नाही. अनेक मोठे हुकुमशहा आले, त्यांनी लोकांची जीभ बंद करण्याचा प्रयत्न केला, त्यांना सुद्धा ते शक्य झालं नाही. तुम्ही तसा प्रयत्न करायची गरज नाही. मग दुर्लक्ष करणं सर्वोत्तम आहे. दुर्लक्ष करू नका, निरीक्षण करा. तुम्ही पाहायला हवं की कोण काय म्हणतंय, कारण तुम्ही लक्ष दिलं नाही तर उद्या ते तुम्हाला चावू शकतात. कोण काय बोलतंय हे लक्षात ठेवलं पाहिजे. ते फक्त त्यांना जे माहीत आहे तेच बडबडत आहेत. ते माझ्याबद्दल नाहीये. ते फक्त स्वतःची मनस्थिती उघड करतायत.